जयशंकर. कथा श्री शंकर महाराजांची. श्री स्वामी समर्थ. साकोरीच्या श्री उपासनी महाराजांनी एक अभिनव गोष्ट केली होती. मुलींच्यावर काही धार्मिक संस्कार होऊन व्रतबंध न करता त्यांना वेद वाङ्मयाचं अध्ययन करण्याची वाट मोकळी व्हावी या इच्छेनं त्यांनी आश्रमातील अनेक कन्यांशी नावापुरता विवाह केला. मग त्यांना संस्कृत शिकवलं. त्यांच्याकडून निरनिराळ्या शास्त्रांचा अभ्यास करून घेतला. परंतु उपासनी महाराजांनी केलेले हे विवाह समाजाला रुचले नाहीत. काही मंडळींनी त्यांच्यावर बुवाबाजीचा आरोप ठोकून कोर्टात त्यांच्या विरुद्ध खटला भरला. हे महाराजांच्या कानावर येताच त्यांनी नगरच्या श्री श्रोत्रिय नावाच्या वकिलांना बोलवून घेतलं. हे वकील हुशार होते, विख्यात होते आणि महाराजांचे भक्तही होते. ते भेटताच महाराज त्यांना म्हणाले, तू ही उपासनी महाराजांची केस लढवायची आहेस, त्यांचं वकीलपत्र घे. पण महाराज, मी दिवाणी वकील आहे, ही केस माझ्या अखत्यारीतील नाही, मी कशी चालवणार, ही क्रिमिनल केस आहे. असे नका, आम्ही घे म्हणून सांगतो आहोत ना, तू उभा तर राहा, बाकीचं आम्ही पाहून घेऊ. श्रोत्रियांनी वकीलपत्र घेतलं. बचावाचं भाषण करायला ते जरा दबकतच उभे राहिले. पण बोलता बोलता त्यांच्या वाणीला धार चढली. एकामागून एक समर्पक मुद्दे मांडले गेले. त्यांचे तर्कयुक्त आणि कायद्याला धरून केलेले अस्खलित वाणीतील कोटिक्रम प्रतिपक्षाला खोडून काढता आले नाहीत. परिणामी न्यायाधीशांनी उपासनी महाराजांची निर्दोष म्हणून सुटका केलीच, पण अशा संत सज्जनावर विनाकारण आरोप ठेवणाऱ्यांना स्पष्ट शब्दात दोष दिला. या विषयानं श्रोत्रिय वकील प्रसिद्धीच्या झोतात आले. ब्रिटिश सरकारनं त्यांचा सत्कार करून त्यांना बार अँड लॉ ही पदवी बहाल केली. वकिलांनी तो सन्मान महाराजांच्या पायाशी ठेवून म्हटलं, ही सगळी आपली लीला आहे, अशक्य ते शक्य करतील स्वामी, याची ही प्रचिती आहे, यात माझा कर्तृत्व नाही, आपलीच ही कृपा. महाराज प्रसन्नपणानं म्हणाले, तू फार चांगलं काम केलंस, तुला काय हवं ते माग, आम्ही देऊ. आपल्याजवळ दत्त पादुका असाव्यात अशी माझी फार दिवसांची इच्छा आहे. एवढंच ना, असं म्हणून महाराजांनी गाणगापूरच्या भस्माच्या डब्बीत हात घातला आणि त्यातून दत्तगुरूंच्या पाषाण पादुका काढून वकिलांच्या हातावर ठेवल्या. वकिलांच्या डोळ्यातून आनंद अश्रू पाझरू लागले. त्यांनी त्या मस्तकाला लावल्या. तेव्हापासून श्रोत्रियांच्या घरी श्री दत्तगुरूंचा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा होऊ लागला. जयशंकर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.